सोडून दिली असेल, एवढ्या पुढे तो निघून गेलाय. कड स्पर्धाच नव्हती इकडे, मात्र परंतु पाहूया सुपर 3 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ मात्र धडपड करतील. प्रज्ञेश मोकल आलाय पहिलं षटक घेऊन. प्रसाद घरत मजबूत धावा कुठल्यात या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस होता, कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. खातं उघडलं जाईल ते 4 या धावेनं. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना प्रज्ञेश मोकलचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, फुल टॉस. आणि बऱ्याच दूरवरून हा स्ट्रोक कन्वर्ट केला. आणि सुपर फॉर्म मध्ये आहे, आणि ज्या फॉर्म मध्ये आहे त्याला अक्षरशः बॉल जो आहे तो फुटबॉल सारखा दिसतोय. पुढचा बॉल ऑन ड्राइव्ह, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 6 धावांकरता षटकार, अनस्टॉपेबल. दहा धावा धावफलकावर. फुल टॉस होता, तोही फुल टॉस. आणि इकडे मात्र स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता प्रसादच्या पाठमधून येतो आणखीन एक चौकार. टीमची टोटल 14 या आकड्यावर 14 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज प्रज्ञेश मोकलची मी तर म्हणेन खराब सुरुवात आहे. वारंवार फुल टॉस करतो आणि तोही कोणाला तर प्रसाद घरतला. प्रसाद घरतने या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावा केल्यात. नेक्स्ट बॉल इकडे मात्र ऑन्स मध्ये. त्यानंतर 14 बॉल मध्ये 58 ठोकल्या होत्या. 2 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. हा स्ट्रोक यावेळेस मात्र पाहूया पाठीमागे निघालाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि चेंडू चाललाय तिकडे पाहूया, परंतु चांगला बॅकअप मिळतंय. आतमध्ये ढकललंय, सगळीची चाचपणी पंच जरूर करतील. आणि पंचाचा इशारा आलाय तो 4 धावांचा. आणि या चौकाराच्या सहाय्यानं जावळे संघाची धावसंख्या पाहूया 55 धावा, 55 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. कमाल कमाल क्रिकेट खेळलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉल जणू फुटबॉल सारखाच त्याला दिसतोय. आणि या रात्रीमध्ये अनेक अनेक गोलंदाजांची कत्तल करून टाकली ती प्रसाद घरतनं. चिंधड्या उडवल्यात आज गोलंदाजांच्या. टाचमुळे आता मात्र थोडंसं टेन्शन, घबराहट, एक वेगळी दहशत निर्माण केले, वेगळा दरारा निर्माण केला या स्पर्धेमध्ये प्रसाद घरतनं. जयंत देवरुखकर नेक्स्ट बॉल. चेंज ऑफ पेस होता, अर्धशतक धावफलकावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकाच स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक, हाफ सेंचुरी ठोकले पुन्हा एकदा जावळ्याच्या प्रसाद घरतनं. मात्र अक्षरशः बिलियनियर्स M5 ट्रॉफी गजबजून टाकले. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. काय बॅटिंग केलंय या स्पर्धेमधलं, त्याचं स्वतःच 3रं अर्धशतक. क्लास दाखवलाय, वरचा क्लास. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलंय, मिड विकेटला वेगानं बॉल ट्रॅव्हल होते. जिकडे मारेल तिकडे चौकार, कोणी अडवू शकत नाहीये. आणि हा बिनधास्तपणा, निर्विवाद वर्चस्व गाजवलंय प्रत्येक गोलंदाजावर या स्पर्धेमध्ये. काहीच प्रयत्न करू नका, त्याने जागा सुद्धा अशाच शोधल्यात तिकडे तुमचा हात सुद्धा लागू शकणार नाहीये. एवढ्या उंचीवरून त्याने ते फटके सजवलेत, एवढ्या दूरवर ते चेंडू मारलेत आज प्रसाद घरतनं. विशेषण संपलीत आमची सुद्धा. चेंज ऑफ पेस होता, बॅटची एज घेतली होती. इकडे पाहूया स्ट्रायकर एंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये राहुल घरत बाद होईल. सफलता मात्र मिळाले, परंतु ज्या पद्धतीने धावा झाल्यात त्याही पेक्षा इकडे मात्र
63 रन्स, 63 धाबा झाल्यात आतापर्यंत. आणि मजबूत धाबा कुठल्यात? प्रसाद घरचं हे तिसरं अर्धशतक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 4 अर्धशतकं पाहायला मिळाली. 3 अर्धशतकं तर प्रसादची होती आणि एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं ते बोरखारच्या सज्जन मोकलचं. त्यानं 21 बॉलमध्ये 53 कुठल्या होत्या. राहुल परतलाय. 24 धाबा जयंत देवरुखकरनं दिल्या. प्रज्ञेश मोकलनं 32 दिल्या. ही अशी आकडेवारी आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63, 21 ची सरासरी आहे. ॲव्हरेज पहा 21 आहे. मोठा चेस करावा लागणार आहे, ते मात्र शंका नाहीये. 63 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आता गोलंदाजी कोणाला द्यायची सध्याच्या घडीला ही एक भीती वाटत असेल. स्वतःहून उगाचच एखादा रेकॉर्ड कशाला खराब करा, थोडीशी भीती वाटतेच. ज्या पद्धतीनं अशी बॅटिंग होत असते आणि चान्स दिलेली नाहीये त्यांना, स्वतःला बाद करण्याची चान्सेस दिलेली नाहीये. ही स्पर्धा नक्कीच त्याच्या आयुष्यातली, मी तर म्हणेन त्याच्या लाईफ मधली सुद्धा ही लक्षात ठेवणारी स्पर्धा राहील प्रसादच्या. कारण एवढ्या धावा कुठनं एखाद्या फलंदाजाला नाही शक्य होत. बऱ्याच वेळेला ऑलराऊंडर्सला सुद्धा एवढे पॉइंट्स मिळवणं शक्य होत नाहीयेत, तेवढे पॉइंट्स मात्र त्यानं केलेत. म्हणजे एखाद्याने उठून आता पुढच्या मॅच मध्ये सेंचुरी मारली तरी सुद्धा त्याच्या जवळ पोहोचू शकणार नाही. चौथं षटक प्रणित मोकलचं. हा सुद्धा फुल टॉस. इकडे मात्र पाहूया क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि अखेरीस मात्र जावळे संघाचा प्रसाद घरचा फडफडणारा दिवा अखेरीस विझवलाय. प्रणित मोकलला मात्र ही सफलता मिळवून दिली, परंतु जाण्या अगोदर मात्र दमदार बॅटिंग केले. तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधले ठोकलंय. सुपर बॅटिंग. तर सन्माननीय आमचे संकल्प दादा घरत येथे आपण आलात आणि आकाशजी देशमुख या दोन्ही मान्यवरांचं अमित दादा पाटील आणि मिलियनर एम्पायर ट्रॉफी 2026 मध्ये सीके बॉईज मोरावे यांच्या वतीनं आपण संकल्प दादा घरत आणि आकाशदादा देशमुख आपलं सहर्ष स्वागत. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 63 धावा धावफलकावर आहेत निलेश 11 जावळे संघाच्या. स्पर्धेमध्ये 3 अर्धशतकं ठोकली प्रसाद घरतनं. त्याचमुळे मोठी धावसंख्या मात्र रचली गेले. तरी सुद्धा क्रिकेट आहे, सगळं काही विसरून मात्र खेळ पुढे नव्यानं करत राहावा लागेल. हा चांगला ड्राईव्ह आहे, मिड विकेटला फिल्डर आहेत. इकडे दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण होतील. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला चेंडू उचलता नाही आला ना तर लगेचच रन कंप्लीट होत असते. धावा झाल्यात त्या 65, 65 ऑन बोर्ड. कदाचित 70 क्रॉस या मॅच मध्ये पाहायला मिळेल 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये. प्रणित मोकल पुन्हा एकदा. प्रणितचा हा बॉल यावेळेस मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धाबांकरता. हा येतोय षटकार. यशच्या बॅट मधून मात्र षटकारांना टीमची टोटल पुढे जाईल ती तब्बल 71 या आकड्यावर. 71 रन्स ऑन बोर्ड. प्रसाद घरासाठी